एकीकडे हिंदीची सक्ती होत असली तरी मुंबईतल्या अनेक भागात माय मराठी हाल सोसत असल्याचे दिसतंय। अनेक दिवसांपासून मराठी अमराठी वादाच्या घटना घडतायत। घाटकोपरमध्ये पुन्हा काय घडलं पाहूयात। मच्छी मटणावरून घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद। घाटकोपरच्या श्री सभव दर्शन सोसायटीत मराठी गुजराती वाद झालाय। तो मराठी लोक गंदा है, मच्छी मटण खाते है असं म्हटल्याचा आरोप मराठी कुटुंबाचा आहे। तुम्ही मच्छी मटण खायचं नाही, आम्हाला वास येतोय, मराठी माणूस मराठींसारखं हैसियत आहे का? इथे मराठी माणसाला घर भाड्यावर द्यायचं नाही, मराठी माणसाने घर विकत घ्यायचं नाही। गुजरातांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीनंतर मराठी कुटुंबाची मनसेकडे धाव। मनसेनं गुजराती कुटुंबाला जाब विचारला। तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे, मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, तुम लोग नहीं सिखा लेगा। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए? आणि हा पोल कसला पोल काय मतदानाला उभा आहे का? मेसेज पण तीन त्याला बोल हा पोल बनवलाय ना तो तुझ्या पोल नाही तर आम्ही लोखंडी पोल आणून। सोसायटीतील एक मराठी माणूसही गुजराती कुटुंबियांच्या बाजूने असल्याचा आरोपानंतर मनसेनं गुजरात्यांची बाजू घेणाऱ्या मराठी माणसालाही धारेवर धरलं। वाले का पळाला स्कूटी घेऊन तो सकाळी तो कोण गेला तुम्ही कशाला बोलतोय की इथं मराठी माणसाला काय त्रास नाही? श्री सभव दर्शन सोसायटीत फक्त 4 मराठी कुटुंब राहतात। हा चाललं ना इकडे तुझ्यासारखे ना मराठी कुठे ना कुठे लाचार भेटतातच। लावली मग तुला काय निवडून घेतलाय कमिटीवरती म्हणून काय रे? हा झाला ए इकडे वाले का पळाला स्कूटी घेऊन तो सकाळी तो कोण गेला तुम्ही कशाला बोलतोय की इथं मराठी माणसाला काय त्रास नाही? आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही। मागच्या काही महिन्यात मराठी अमराठी वादाच्या अनेक घटना समोर आल्यात। गेल्या महिन्यात घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशींनी केलं होतं। डिसेंबरमध्ये एका मराठी महिलेला मलबार हिलमधल्या व्यापाऱ्यानं अभी बीजेपी आया है तो मराठी में नहीं मारवाड़ी में बात करने का, मुंबई अभी बीजेपी और मुंबई अभी मारवाड़ी का असे शब्द वापरले होते। मनसेनं व्यापाऱ्याला प्रसाद दिल्यानंतर त्याने वापरलेल्या शब्दांबद्दल माफी मागितली होती। क्रॉफर्ड मार्केटमध्ये एका शोरूमच्या मॅनेजरनं मराठी तरुणाला मराठीच्या ऐवजी गुजराती आणि हिंदीमध्ये बोलण्याची सक्ती केली। यावरून वाद झाल्यानंतर संबंधित मॅनेजरनं माफी मागितली। डोंबिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांनी एका मराठी तरुणाला मारहाण केली। तक्रारीनुसार एका सोसायटीमध्ये पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी रहिवाशांनी विरोध केल्यानं हा वाद झाला। एअरटेलच्या मॅनेजरनं मराठी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये मराठी बोलल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली।